अरे रवी मित्रा, तू कसा काय आलास? बरा आहेस ना? हो मी मजेत. अरे तुझ्या सोसायटीत थोडं काम होतं, म्हटलं आलोय तर तुला भेटून जावं. अरे चांगलं केलंस, ये आती. स्नेहा. हो अगं बाहेर आहे. आले. हे बघ, माझ्या ऑफिस मधला मित्र आहे हा रवी. आपल्या सोसायटीत त्याचं जरा काम होतं म्हणून आला होता. रवी, ही माझी बायको स्नेहा. हॅलो वहिनी. हॅलो. बरं, चहा घेणार की कॉफी? कॉफी चालेल. बर, हे मस्त कॉफी बनव बरं पटकन. हो लगेच. बर रवी, सचिन सरांना दिलेला प्रोजेक्ट कुठपर्यंत आलाय? त्यावरती अजून काम सुरू आहे आणि त्यात काही डिटेल्स भरायचे राहिले, तेवढे झाले की मी तुला सेंड करतो. बर, कसं आहे, ते एकदा प्रोजेक्ट कम्प्लीट झालं ना म्हणजे क्लायंट पण खुश आणि सचिन सरही खुश. इन्क्रीमेंट व्हायला बरं पडतं रे. हो. आणि दुसरा प्रॉब्लेम काय माहितीये का, काम पेंडिंग पडलं ना ते विकेंडला सुद्धा बोलावून घेतात. बायकोला कधी वेळ द्यायचा? अरे बरोबर. नुकतंच लग्न झालंय आमचं ना. ए झाली का कॉफी? हो हो. ये. तुला नाही घेतली? वहिनी कॉफी छान झाली हा. तशी सुगरणच आहे माझी बायको. अरे वहिनी एवढं दिसायला सुंदर आहे म्हटल्यावरती कॉफी सुंदरच होणार ना. तुम्ही मारा गप्पा, मी काम करेन. बाकी या विकेंडला काय प्लॅन आहे तुझा? विकेंडचं अजून काही ठरलं नाही. बरं चल, निघतो मी, खूप उशीर झालाय. बरं बरं, येत जा आदनं मधनं. हो. हॅलो. हॅलो वहिनी, कशा आहात? रवी भाऊजी. तुम्ही कसा काय फोन केला आणि माझा नंबर कसा मिळाला तुम्हाला? अहो नंबरचं सोडाव, तुम्ही कशा आहात? मी मस्त आहे. तुम्ही? हो मी मजेत. सहजच कॉल केला होता, तुमची आठवण झाली, म्हटलं कॉल करून बघावा. अच्छा, काही काम होतं का? नाही काम असं काय नाही, तुम्हाला वेळ असेल तर आपण बाहेर भेटूयात ना, चहा कॉफी काहीतरी घेऊयात. काय? मला हे योग्य वाटत नाही. ठेवते मी फोन. हॅलो हॅलो. हॅलो वहिनी, कशा आहात? बरी आहे, पण रवी भाऊजी तुम्ही अचानक? अहो काय नाही, तुमच्या सोसायटीत थोडं काम निघालं होतं, म्हटलं जाता जाता तुमच्या हातची कॉफी पिऊन जाऊयात. आणि योगेश तर आज ऑफिसला गेलेत, तुम्ही नाही गेलात? नाही, माझं थोडं काम होतं, म्हटलं सुट्टी टाकावं म्हणून सुट्टी टाकून आले. अच्छा बरं. बरं तुम्ही आता मला दारातच उभं करणार आहेत की आतमध्ये पण बोलवणार आहे? या. तुम्ही बसा, मी कॉफी बनवून आणते. हो कॉफी कशाला, थोडं तुम्ही पण बसा ना, बोलूयात. मी कॉफी बनवून घेऊन येते. हा नको, कॉफी नंतर बनवाल तुम्ही, आधी 2 मिनिटं बसा तर खरं, बोलूयात आपण. काही विशेष? विशेष असं काही नाही हो, माझं तुमच्याकडेच काम आहे. खरं तर आहे ना, योगेश घरी नसताना तुमचं असं येणं मला योग्य वाटत नाही. तुम्ही नंतर येता का? योगेश नसला म्हणून काय झालं, रवी आहे ना. काय करताय तुम्ही? निघा बरं, मला हे योग्य वाटत नाही.
अगं अशी घाबरतीस कशाला? मी कुणालाच काही सांगणार नाही. पुरे झाले आता. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघा, नाहीतर मी योगेशला सगळं सांगेन ना. नाही नको, निघतो. पण आपण परत भेटूया. हा, येऊ वहिनी. स्नेहा, हा, आवरलं का? हो झालंच. ये पटकन. काय भारी चिकन बनवलं होतं, मजा आली. बरं ऐक ना, थोडं डोक्याला तेल लावून दे ना. लावून देते. तुला एक गोष्ट सांगायची होती. काय ग? तुझा मित्र रवी हल्ली मला सारखेच फोन करायला लागलाय. मला बाहेर भेटायला काय बोलावतो, कॉफीच्या बहाण्याने घरी काय येतो. काहीतरी विचित्रच वागतोय तो. अगं, असं काय बोलतेस? रवी माझा चांगला मित्र आहे आणि तो असं नाही वागणार. तो सुट्टीवर होताच, म्हटलं होतं सोसायटीत काम आहे म्हणून. त्या बहाण्यानं आला असेल कॉफी प्यायला. त्याला आवडते कॉफी. हे असलं काही पण उगाच त्याच्यावर आरोप करू नकोस. अरे खरंच सांगते मी. बास, मी त्याच्याबद्दल एकही असा गैरशब्द ऐकून घेणार नाही, कळलं? तुझा काहीतरी गैरसमज होतोय. झोप. बरं, लावून देते ते. नको लावूस, राहू दे. स्नेहा, जरा बोलायचं होतं तुझ्यासोबत. काय झालं? तू सांग, तुला काय झालंय? अगं 2-4 दिवसापासून बघतो, कुठेतरी हरवलेली असतेस. पहिल्यासारखी हसून खेळून राहत नाही. काय प्रॉब्लेम झालाय का? काही नाही. खरं बोल, काय झालं? तुला सांगितलं तर होतं. तुझा मित्र रवी हल्ली जास्तच त्रास देतो. सारखे फोन, मेसेजेस, भेटायला बोलवणं. मला खरंच त्रास होतोय त्याचा. नाही सहन होत मला. बरं, सॉरी. मला वाटलं नव्हतं तू एवढ्या खालच्या थराला जाऊन वागेल. तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता मी. रडू नकोस, थांब. हॅलो, हाय रवी मित्रा, कुठे आहेस? अरे काही नाही, आज तुझ्या वहिनीनं चिकन बनवलं होतं. म्हणत होती जेवायला बोलवा रवी भाऊजींना. हो, अरे ये, वाट बघतो. त्याला घरी बोलवलंस? हो, सरप्राईज. ये. मग योगेश, आज चक्क चिकन पार्टी? अरे आज संडे आहे ना, त्याच्यामुळं म्हटलं तुला बोलवावं जेवायला. तसंही तुझी वहिनी म्हणत होती रवी भाऊजीला खूप आवडतं घरी यायला, कॉफी प्यायला, आहे की नाही? तेव्हा म्हटलं चिकन खायला सुद्धा बोलवू. तुझ्यासारखा एखादा हावरा मित्र पाहिजे ना, आहे की नाही? भाड्या, त्या दिवशी ऑफिसमधून माझ्याकडून मोबाईल घेतला. तुझ्या मोबाईलला नेटवर्क नाही सांगून माझ्या बायकोचा नंबर घेतला होय रे. मी सांगितलं होतं मला आठवड्यापूर्वीच तू त्रास देतो, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवला की माझा मित्र असा नाही. तू तर 1 नंबरचा नालायक निघाला रे. मैत्रीवर मुतला आपल्या. हे धंदे करतो का तू? ऑफिसमध्ये सांगून सुद्धा तुला कामावरून काढायला सांगतो भाड्या. चल निघ माझ्या घरातून, निघ. आणि परत जर अशी नाटकं केली ना, कुठल्या स्त्रीला जर असे मेसेज केले ना, लक्षात ठेव, परत इकडे सोसायटी दिसायचं नाही. तंगड मोडून टाकीन. घाबरू नकोस. सॉरी, मी खूप आधीच करायला हवं होतं. आता काही भीती नाही ना? बरं, आता चिकन पार्टी करायची? करू. बस रवी.
कशी झाली तुमची पार्टी? मज्जा आली? हो मजा आली, पण कंटाळा आला आता. माझी तर इच्छाच नव्हती, आता याने आग्रह केल्यामुळे मला पार्टीला जावं लागलं. फुल मस्ती केली आम्ही. डान्स, गाणी, फूड, फुल ऑन मज्जा. तू जर आली असती ना, तुला पण आवडली असती ही पार्टी. खरंच? मला तर अशा पार्टीज ना खूप आवडतात. योगेश, तुम्हाला का नाही घेऊन गेलास? मी बोलत जाईल तुला. मला पण गाणी खूप आवडतात आणि शिवाय नाचायला पण आवडतं बरं का. अगदी माझ्या मनातलं बोललीस. मला पण आहे ना डान्स करायला खूप आवडतो. बेस्ट. पुढच्या वेळेस नक्की सांगायचं. नक्कीच. याने जर नाही सांगितलं ना, मी नक्की सांगणार तुला. बरं, आता काही जेवणार आहात की झोपायचे? म्हणजे तसं मला बनवायला. हा आपल्याकडेच राहणार आहे 2-3 दिवस. त्याच्या घरी कोण नाही सध्या, मग बरं. जेवण नको आता, पार्टीत खूप झालं. रवी, तुला देतो अंथरून पांघरून येते आणून, इथं झोपा. चालेल. हो. चालेल. रवी, आज फायनली तो सचिन सरने दिलेला प्रोजेक्ट पूर्ण होईल, है ना? हो. बरेच दिवस झाले आपण त्यावरती काम करत होतो. हो ना. फायनली आज तो कम्प्लीट होईल. बरं, मी आज संध्याकाळी घरीच जाणार आहे, कारण घरचे सगळे आज येणार आहेत. काय हरकत नाही. बरं चल निघूया ऑफिसला, उशीर होतोय. हो. अरे, आपलं फिरायचा प्लॅन राहिलाच ना. आपण तिघं जाणार होतो ना बाहेर. ऑफिसमध्ये काम इतकं असतं, त्याच्यातच थकून जातो. कुठं फिरायचं वगैरे. तुझं ना नेहमीच असंच बोरिंग आन्सर असतं. रवी, तुला आवडतं ना फिरायला? हो. आपण जायचं का कुठे? हो चालेल ना. ह्या विकेंडला काय करतो, मी छान ट्रिप अरेंज करतो. आपण तिघे पण जाऊयात. काय नाही जमणार? नाही जमणार, तुला माहिती मला आवडत नाही ना फिरायला. बर रवी, आपण जाऊन येऊया. हा हो नक्की. चल, आणि तू आलास खूप बरं वाटलं बरं का. मला पण. येत राहा. हो. बरं चला, आज आपल्याला ऑफिसला जायला लेट होईल, निघूयात. अरे हो, तू जसं म्हणशील ना तसंच होईल. हो. बर, ठेवू मी आता? हा चालेल, बाय. कोणाशी बोलत होतीस? रवीशी. का, तो गेलाय तर करमत नाही का आता? काही काय बोलतोस तू? आम्हाला फिरायला जायचंय ना, त्याचंच प्लॅनिंग सुरू होतं. स्नेहा, तू अति करते असं वाटत नाही का? त्याचा नंबर काय घेते, त्याच्याशी फोनवर काय बोलतेस? हा योगेश, तू ना असंच करतोस. तुला स्वतःला तर एन्जॉय करायला आवडत नाही, पण तुला दुसऱ्याला सुद्धा एन्जॉय करू द्यायचा नसतो. तुला माहिती करावी कसा मुलगा आहे. नाही माहिती, आणि माहिती करून घ्यायचं पण नाहीये. मला ना फक्त एन्जॉय करायचंय. बस एन्जॉय कर. अवघड आहे. गेली असेल. इतका वेळ झालाय फोन करतोय, फोन सुद्धा बंद करून ठेवलाय. कुठे गेली होतीस का तू? किती वेळ झालाय फोन करतोय मी. ये आते. बस इथं. इतका वेळ झालाय फोन करतोय, 6 वाजल्यापासून मी फोन करतोय तुला. कुठं गेली होतीस? रवी सोबत फिरायला गेले होते, लॉंग ड्राईव्हला, आणि वाटेत स्विच ऑफ झाला मोबाईल. तुला काहीच कसं वाटत नाही का स्नेहा? हे अति होतंय आता. मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मला काही कळत नाही. काय झालं योगेश? हा, तू रवी सोबत फिरायला कशी काय गेलीस? विचारलं मला? का? तुला माहिती होतं ना, आणि रवीने तुला बोललंच होतं. रवीने मला काहीच बोललेलं नाहीये. आज त्याने ऑफिसला सुट्टी टाकली होती. आज काय झालं माहिती का? एका मुलीनं त्याच्या विरुद्ध ऑफिसात तक्रार दिली आहे. का? तो तिच्याजवळ लगड करायचा, तिला सारखे फोन करायचा.
नको नको ते मेसेज करायचा, नंतर त्याला चांगला समजत होतो. आणि तू वाद चालली त्याच्यासोबत. मला माहिती आहे मी तुला वेळ देत नाही, पण मला बाकीची कामं असतात ऑफिसची. सॉरी, खरंच मला माहिती नव्हतं योगेश की रवी असा व्यक्ती आहे म्हणून. आणि मला काय झालं होतं काय माहिती, मी माझ्या आनंदासाठी वाटेल तसं वागत गेली. पण खरंच सॉरी, नाही करणार असं. आय एम सॉरी. चुकीचं आहे सगळं. असं तुला तुझी चूक समजली ना आता. आणि काळजी करू नकोस, मी तुला सोडून कुठेच नाही जाणार आहे. मला एकटं घरात बोर होत होतं म्हणून असेल कदाचित, पण असं नाही वागणार परत. Promise. काम करू, आपणच आता एका ट्रिपला जाऊ, मग तर झालं. खरंच हे बेस्ट आहे. येस. आण ग चहा लवकर. आले. छान. रवीचा फोन आला होता मला. काय म्हणाला? काय म्हणणार आहे तो, तुम्ही दोघेही एकमेकांची वाट बघत बसले. त्याला वाटतं तू जाऊन बोलशील आणि तुला वाटतं की तो इकडे येऊन तुला बोलेल. स्नेहा, मी त्याला कधीच माफ करू शकत नाही. तो खूप चुकीचं वागलाय माझ्यासोबत. सेम सेम त्यालाही असंच वाटतं. तुमच्या दोघांचाही आडमोठेपणा सोडायची वेळ आली आता. मला विचार करावा लागेल, आणि लगेच तरी ते शक्य नाही असं वाटतंय. अरे किती दिवस, आणि अशाने तुमची मैत्री टिकणार आहे का? तो अजूनही माझ्यावरती रागावलाय का? तुम्हा दोघांची तोंड बघितली ना की लगेच कळत तुम्हा दोघांना एकमेकांची किती आठवण येते ते. मला त्याच्याशी बोलायचं, पण सुरुवात कुठून करू ते समजत नाहीये. तू काहीच करू नको. आज संध्याकाळी ज्या गार्डन मध्ये तुमची शेवटची भेट झाली होती ना, तिथे तू ये. आणि योगेश? त्याचं मी बघते. ठीक आहे, ये तुम्ही. चल ना घरी. चांगला बसलो होतो घरात, इथं घेऊन आले. किती बोर होतं इथं. काय गार्डन मध्ये. थांब की जरा वेळ. आणि किती दिवस झाले आपण गार्डनला आलोच नव्हतो. छान मोकळा वारा, छान वाटतं इथे. मूवीला गेलो असतो ना एखाद्या, इथं काय बसायचं. हा कशाला आला इथं? तू बोलवलंय कायला? कशाला झक मारायला? रवी, योगेश, आपण आपली भांडणं खूप लांबवलीत. मला नाही वाटत, आणि मला गरज पण नाही तुझ्या मैत्रीची. अरे पण तू असं का बोलतोयस? मला असं वाटतं आपण आपली भांडणं विसरून जाऊ. मला नाही वाटत, आणि मला विसरायची सुद्धा नाही ही भांडण. तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही माझी. तुला आपले जुने दिवस आठवतात का रे? तुला काय वाटतं, मला आठवत नसतील का जुने दिवस? मला पण आठवतात. खूप चांगले होते आपले ते जुने दिवस. मग आपण किती दिवस असं भांडत बसायचे? सोडून देऊयात आणि नव्याने सुरुवात करूया.
सॉरी, मला माझाच माज नडला. नाही मित्र, चूक तुझी एकट्याची पण नव्हती, माझी पण होती. माझ्याकडून पण सॉरी. आणि थँक्यू स्नेहा, तुझ्यामुळे मला माझा जुना मित्र परत भेटला. भेटणारच होता. आता कसं वाटतंय? बरं, आज माझ्याकडून पार्टी, आपण एकत्र आलो म्हणून. चालते, चल घरी जाऊयात, पहिला चहा घेऊ. हो. चल.